त्याचबरोबर मामनोली ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच तुषारजी कोर साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत। सो कोर साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात। मी विनंती करतोय स्पर्धेचे सर्व सन्माननीय मयूरदादा एगडे यांना की आपल्या शुभ असते सन्माननीय तुषारजी कोर साहेबांचं शुभ सन्मान इथे करायचं। कोर साहेब या। मामनोली गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय तुषार कोर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल कोर साहेबांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। आणि व्यासपीठावर या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उभी राहिली आहे ते आमचे लाडके मयूरदादा एगडे यांचे शुभ असते आपण कोर साहेबांचा शुभ सन्मान इथे करतोय। मायेची दमदार उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांना इथे शुभ सन्मानित करतोय। त्याचबरोबर कुंदे ग्रामपंचायतचे सन्माननीय उपसरपंच सन्माननीय नितीनजी शेलार साहेब हे देखील आपल्या सोबत जोडले गेले। सो शेलार साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करूयात। मी पुन्हा एकदा मयूरदादा एगडे यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ असते नितीनदादा शेलार यांचा शुभ सन्मान इथे संपन्न करायचा आहे। शेलार साहेब या। त्याचबरोबर मोरई गावचे युवा नेतृत्व सन्माननीय अजयदादा देशमुख हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत। सो देशमुख साहेबांना देखील विनंती करतोय की आपण देखील या व्यासपीठावर विराजमान व्हायचं। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि वळतोय ऑनगोईंग मॅच कडे। 1444 नंबरची वॅगनर गाडी आहे जी कोणाची असेल गाडी मालकाला विनंती करतोय की गाडी थोडी रस्त्यामध्ये आहे, वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत, सो गाडी बाजूला काढायची। 1444 नंबरची वॅगनर गाडी सामन्याला सुरुवात होतीये। सामन्याला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण फेरबदल करतोय, आमंत्रित करतोय सोमनाथजी खाडे सरांना। धन्यवाद। चौकार आला आणि चौकारच्या साहाय्याने धावफलक बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले आणि धावफलक 8 वर जाऊन पोहोचले। समालोचन कक्षामध्ये करूयात फेरबदल सोमनाथजी खाडे सरांना। धन्यवाद। दोन बॉलवरती सलगचे 2 चौकार आणि या तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा तुटून पडलेत। फटका सुंदर खेळलेत, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ। चेंडूला पकडून फेक झाली, धाव मिळतीये 2 आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या। चांगलं क्रिकेट। कैलास बाबरे आणि दर्शन सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग साठी आलेत। 3 बॉल टाकून झाले, धावा बनल्या 10। पहिल्या षटकात आपण आहोत। मनापासून धन्यवाद स्वप्नीलजी पोटे सर, आपलं अतिशय हरुन्नरी आणि अतिशय गुणवत्ता ठासून ठासून भरलेला कलाकार आहे। हा चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट येतोय। षटक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ आहे। मिथिल गोलंदाजी करतोय। पहिल्या 2 बॉलवरती मिथिल वरती आक्रमण चढवलं, 2 चौकार, त्यानंतर दुहेरी धाव आणि आलेला हा डॉट। कमबॅक त्यानं केलंय। कैलास आणि दर्शन सुरुवात करतायत। इथे सुपला फटका फसलाय, झेलची संधी आणि इथे विकेट पहिली मिळतीये। विकेट डाऊन, कैलास बाबरे मैदानाच्या बाहेर येत आहेत। प्रासादिक डीजे आणि प्रासादिक बँजो जबरदस्त संगीत संयोजन ज्यांचं आजच्या रात्रीला आपल्याला पाहायला मिळतंय। प्रेक्षकांचं चौफेर मनोरंजन
ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. अतिशय चांगले चांगले गाणे या ठिकाणी वाजतायत. गाडी नंबर 1484 वॅगनर, गाडी नंबर 1484. मालकांना विनंती आहे आपली गाडी 1444, गाडी नंबर वॅगनर 1444. ओमकारनं जर एक रनासाठी जरी धाव घेतली तरी चंदू बाबरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक ओमकारच्या एका धावेसाठी. इथे हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धाव मिळते 11 धावा स्कोअर कार्डवर. कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. ओमकारची एक सिंगल जरी आली तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेला आहे. षटक पहिलं 5 बॉलचा खेळ झालाय. 1 बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. मिथिल यावेळेत इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डर त्या ठिकाणी जात आहेत, चेंडूला अडून फेक करतायत. इथे आपण पाहताय दुसऱ्या धावेसाठी आले आणि 3 धावा सुद्धा इथे यशस्वी पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपले. पहिलं धावा बनल्या 14. 94-38. वरती बनल्यात 1 बाद 14. सलगच्या 3 षटकारासाठी चंदू बाबरे यांच्या वतीनं 1200 रुपयाचं पारितोषिक. चंदू बाबरे यांच्या वतीनं सलगच्या 3 सिक्सरला 1200. इथे फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं क्रॅकिंग ड्राईव्ह. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवत असताना चूक केली आणि सरळ चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. जबरदस्त संगीत वाजतंय. प्रासादिक डीजे आणि प्रासादिक बँजो पार्टी यांनी आज इम्प्रेस केलंय. स्विचिटचा अटेम्प्ट, प्रचंड वेग या चेंडूवरती. विकेटच्या मागे चेंडू गॅदर झाला नाही आणि इथे दरम्यान सिंगल 1 धाव पूर्ण केली. षटक 2 मध्ये आपण आहोत. 22चा इशारा येतोय पंचांचा. 1 धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे जातं ते 18 वर 19. या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. 19 बनल्यात. 3 षटकांच्या मॅच मध्ये मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल या ठिकाणी करतायत. चांगल्या दर्जाची फलंदाजी यावेळेस मनू स्पोर्ट्स बोरगाव या संघानं दाखवली. दर्शन अजून खातं खोलायचंय. ओमच्या बॅटमधनं 7 आल्यात. गोलंदाज रोहित पहिल्या बॉलवर 4 खर्च केल्या. त्यानंतर लेग बाईची 1 सिंगल. चला घाई करा. जय भवानी किशोर या टीम साठी दुसरं षटक या ठिकाणी रोहित हाताळतोय. चला यावेळेस लोअर फुल टॉस फटका सुंदर खेळलाय. जबरदस्त गॅप सिलेक्शन प्रॉपर. अगदी प्रहार सुंदर केला आणि सरळ चेंडू भिरकावलं सीमारेषेच्या बाहेर. धावा 4.
चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. उत्कृष्ट चेंडू टाकलाय. 2 चौकार जरूर आले, त्यानंतर हा टाकलेला डॉट या ठिकाणी आपण पाहताय. रजनी क्रिकेटचा थरार असोसेकर चषक 2026 मयूरदादा हेगडे आणि त्यांच्या मित्र परिवाराने हे आयोजन केलं. शेवटच्या अंतिम रात्रीत आपण पोहोचलोय. अंतिम रात्रीचा हा खेळ आणि सुंदर मैदान असोसेकरांनी या ठिकाणी सजवलं, बनवलं. स्पर्धा पार पडत असताना मेहनत घेतली, झेलची शक्यता आणि हा झेल या ठिकाणी टिपलाय. फलंदाज बाद. शेड्यूल जरूर फार मोठं आहे स्वप्नील भाई, मात्र ज्या पद्धतीनं प्रासादिक डीजे आणि तुमचं संगीत संयोजन या ठिकाणी मिळालंय, साथ चांगली भेटली आहे. आजची रात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर फार आनंदामध्ये चालली आहे. शेवटची रात्र स्वप्नील सर सुद्धा आनंदात आहेत. शेवटची रात्र म्हटलं म्हणजे पगाराचा दिवस आणि गालावरती लगेच हसू. 23 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद धावा बनल्या 23. 23 ऑन बोर्ड. विषय सर चेक करतील. वन अँड ओनली भावड्या, वन अँड ओनली भावड्या रातो के कातिल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला आहे. 2 षटकं संपली. धावा 23. फलकावरती आहेत 2 गड्याच्या मोबदला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक. ओम आणि मोहन दोघ जण किल्ला लढवत आहेत. स्कोर कार्ड वरती किती धावा बनवतील हे पाहायचंय. शेवटचे 6 बॉल पूर्वार्धामधील या ठिकाणी शिल्लक. मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहताय तर जसजशी रात्र पुढे सरकते गर्दी वाढायला सुरुवात झाली. रात्रीच्या वेळेला मैदानावरती गर्दी होणं निश्चितच स्वाभाविक असतं. त्यातल्या त्यात मेगा फायनलची रात्र म्हटलं म्हणजे आज प्रत्येक संघ जे टेबल टॉप केलेले आहेत ते या ठिकाणी आणि त्यांचे पाठीराखे मैदानावरती शेवटच्या बॉल पर्यंत नक्की आपल्याला साथ देतील. सर्व उपस्थित लाडक्या प्रेक्षकांचं असोचे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो आहोत. रात्रीचं क्रिकेट म्हटलं म्हणजे भरपूर मंडळी तुम्हाला विविध प्रकारची मैदानावरती येताना पाहायला मिळत असतात. इथे फटका फसलाय, उंच गेलाय. स्वतः गोलंदाज जात आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न, सुटलाय झेल. आणि इथे आपण पाहताय तर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा येत आहेत. 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. हा झेल टिपणं गरजेचं होतं. या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर या बॉलवरती विकेट घेण्याची संधी आली होती, कमबॅकची संधी होती. 25 धावा ऑलरेडी बनल्यात. इथून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूंवरती धावा किती बनतील हा प्रश्न या ठिकाणी जरूर विचारला जातोय. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आत फलंदाजी करतायत मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांना फाईट करतायत जय भवानी किशोर. दोन्ही संघांच्या दरम्यान एक जबरदस्त द्वंद्व युद्ध तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही बाजूला स्टारकास्ट, एका बाजूला कैलास बाबरे आणि टीम,
दुसऱ्या बाजूला गणेश कायकर टीम. यावेळेस पुन्हा मिस टायमिंग. आता तरी झेल पकडला जाईल का हा प्रश्न आहे आणि झेल टिपल्यानंतर मात्र शेवटी गणेशनं सेलिब्रेशन केलं. फलंदाज पाहताय आम्ही असोसेकर चषक 2026 चा हा रणसंग्राम पर्व पहिलं जरी असलं तरी सुद्धा या पर्वाचा निश्चितच सर्वांना गर्व वाटेल अशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी पार पडतंय. शेवटची रात्र आहे आणि मॅचचा आनंद घेत आहेत असोसे गावचे सुपुत्र. महाराष्ट्र फुटबॉल टीम साठी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट सीए म्हणून काम पाहत आहेत. आपल्या ऑफिशियल काही कामांच्या कारणास्तव या ठिकाणी मैदानावरती येऊ शकले नाहीत. श्रेयस किशोर एगडे साहेबांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या शुभेच्छांचा आम्ही या ठिकाणी स्वीकार करतोय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. धावफलकावरती 3 बाद बनल्यात 25. बॉलर तयार गणेश. चेंडूची गती प्रचंड, दिशा चुकीची आणि या चुकीला माफी नाही. व्हाईट बॉलचा कॉल, नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4+1 पंजा. स्पीडअप करा. इथे व्हाईट बॉल आणि त्याच्यासोबत मिळालेल्या 4 धावा जखम देऊन जातील कदाचित. धावफलक 30 ला पोहोचलं. 30 ऑन बोर्ड. 3 षटकांची मॅच. जसजसं आपण पुढे सरकू तसतसं एक एक धावेसाठी संघर्ष वाढताना पाहायला मिळेल. मॅच टफ होत जातील कारण गोलंदाजी अटॅक दोन्ही संघांचा चांगला बाईचा इशारा पंचांनी केलाय आणि अवांतरची 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 31 ऑन बोर्ड. या षटकातील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅटवरती आला नाही. शरीर भेदक मारा आणि इथे आपण पाहताय एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. मात्र उत्कृष्ट गोलंदाजी गणेश करतोय. एक चौकार जरूर, एक चौकार व्हाईट बॉलच्या माध्यमातून गेला. त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर षटक चांगलं राहिलंय. एकंदरीत 8 धावा आल्या. षटकातला शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. धावफलकावर बनल्या 3 बाद. टोटल 32. 32 ऑन बोर्ड. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू इथे मार्गस्थ होतोय. गोलंदाज गणेश. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय सीमारेषेच्या जवळ. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट या ठिकाणी केलेली आहे. इथे 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. धावफलकावर बनल्या 34. 22च्या 2 34.
लावा. सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. जय भवानी किशोरांनी अतिशय प्रचंड वेगानं आता सामने पुढे सरकवा. स्पीडअप घ्या. इथे 4 मिनिटांचा अवधी तुम्हाला एका षटकासाठी इथून दिला जाईल. वेळेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं सहकार्य तुम्हाला मिळणार नाही. चला किशोर संघ सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या. पकडलेला आहे, कोणी पाय टाकलेले आहेत. सर्वांना विनंती आहे त्या पडद्याशी छेडछाड कोणी करू नका. आपले पाय असतील तर बाहेर घ्या. पडदा पकडला असेल हाताने तर तो सोडून द्या. रात्रीची वेळ आहे. कुठल्याही प्रकारचा दंगा फसाद मैदानावरती करू नका. तीन षटकात धावा बनल्या. टोटल 34 आणि 35 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा. डू ऑर डाय, करो या मरो. भालुक संघ आपण सगळा स्क्वॉड आपला तयार ठेवा. जेपीएन टीम यानंतर लगेचच आपल्याला सामना सुरू करायचा. इथे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये बनवायचा आहे टोटल धावा. या ठिकाणी विजयासाठी 35. दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या दरम्यान एक बिग फाईट मॅच. 35 धावांचा पाठलाग सुरू होतोय. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती इथे मोठा झटका लागलाय. पहिली विकेट पहिल्या बॉलवरती. फलंदाज गणेश गायकर निराश मनानं मैदानी ते सोडावं लागलं. संघाचं ट्रम्प कार्ड प्राइज विकेट. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आणि दुर्दैवीरित्या पहिल्याच बॉलवरती विकेट. हितेशनं मात्र पहिलं सुयश मिळवलंय. आजची रात्र जर आपण पाहत असाल तर मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाने जायंट किलरची भूमिका पार पडली. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं माळीनगर संघाविरोधात सुद्धा हारता हारता सामना जिंकले. त्यानंतर विके प्रतिष्ठान बरडपाडा या संघासोबतची मॅच जवळजवळ पराभवाच्या छायेतनं खेचून आणली आणि या मॅच मध्ये आपण पाहताय दावेदारी पेश करतायत. चंदू बाबरे साहेबांच्या वतीने हॅट्रिक साठी 1200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले. हॅट्रिक कोणीही घेऊ द्या. पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर हा डॉट. जबरदस्त गोलंदाजी. जसजशी रात्र पुढे चालली आहे मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ मैदानावरती आपली दावेदारी पेश करत असताना पाहायला मिळतोय. हळूहळू मॅच मध्ये शिरकाव करतात आणि मॅच अगदी आपण पाहताय शेवटच्या क्षणाला जाऊन हायजॅक करतायत. चांगले खेळतायत. आजच्या रात्रीमध्ये इम्प्रेस केलं. झुंजार खेळ यावेळेस दाखवत असताना पाहायला मिळाले. मनु स्पोर्ट्स बोरगाव राईट मोर द विकेट. गोलंदाज हितेश. या बॉलवरती पुन्हा एकदा मिस टायमिंग. चांगला चेंडू मात्र इथे आपण पाहिलं तर बॅटवर व्यवस्थित आला नाही. हा चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 6. षटकार.
3 बॉल टाकले, 6 धावा धावफलकावरती या ठिकाणी जोडल्यात. हा चेंडू चांगला आहे, बॅट जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं. सागर स्ट्राइक वरती, या बॅट वरती चेंडू आला नाही आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथे संपन्न झालाय. 1 बाद 6 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 1. जय भवानी किशोर या संघासाठी आपण पाहिलं तर धावा 6 आल्यात, मात्र विकेट गणेश गायकरची गेली आहे. कमबॅक करायचंय संघासाठी. इथून कशा पद्धतीने खेळतील, उंच गेलाय, 3-3 फिल्डर धावतायत, झेलसाठी प्रयत्न करतायत. झेल ड्रॉप झाला, बराच वेळ प्रयत्न केले मात्र निश्चित हा चेंडू ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. स्कोरबोर्ड वरती ऍड करतायत. धावफलक 2 धावांच्या मदतीने पुढे जातं ते 8. 1 बाद 8 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 35चं टार्गेट. स्कोरबोर्डचा प्रेशर जरूर. महत्वाची मॅच, हा सामना जिंकायचा आणि पुढील मॅच साठी तयार व्हायचंय. क्वालिफायर राऊंड भालुक संघ त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. त्यांच्या विरोधात कुठला संघ मैदानावरती उतरेल यासाठी हा सामना मैदानात सज्ज झालाय. बिग फाईट मुकाबला दोन्ही टीमच्या दरम्यान. चला घाई करा, स्पीडअप करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्र. हितेश इथे हा चेंडू पहा, या चेंडूवरती धावा येणं गरजेचं होतं. इथे आपण पाहिलं तर चेंडू पकडून डायरेक्ट शीट केलं. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावा बनल्या 9. धावा बनल्यात 1 बाद 9. एक षटकाच्या समाप्तीला आपण पाहताय 5 पेक्षा जास्त मिनिट खर्च केलेत. 5-10 मिनिटांपेक्षा जास्त खर्च जर वेळ झाला 2 षटकासाठी तर तिसऱ्या षटकासाठी एक प्लेअर एक्स्ट्रा 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. चला घाई करा. 12 चेंडू 26 धावांचं लक्ष आहे. इथून लक्षाचा पाठलाग कसा केला जाईल. गौरव आणि सागर 9 धावांवरती बॅटिंग करतोय. इथून जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती फार मोठी. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल फुलटॉस घेऊन खेळलाय आणि जबरदस्त रित्या फॉलिंग स्वीप दाखवत असताना किशोर गावचा ब्रँड पेश केलाय. चेंडू सीमा पार, षटकार. सागर ज्या पद्धतीने त्यानं फटका खेचलाय, अप्रतिम त्याचा फॉलो थ्रू पाहायला मिळाला. चेंडूवरती नजर, चेंडूवरती केलेलं आक्रमण आणि काय फिनिश केलंय. षटकाराच्या मदतीने इरादा स्पष्ट केला. धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलं. 15 ऑन अ बोर्ड. 15 धावा स्कोरबोर्ड वरती.
दर्शन आलं आणि दर्शनचं स्वागत या ठिकाणी षटकारानं केलंय. नेक्स्ट बॉल इथे पुन्हा फिरून मारलाय, फटका सुंदर आहे आणि सरळ पुन्हा एकदा भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर काउंटर अटॅक, अजून एक चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 19 वरती जाऊन पोहोचलं. आता इक्वेशन इथून पाहायला मिळेल. शेवटचे 10 बॉल आणि 16 धावांची गरज. सागरनं मॅच मध्ये जान ठोकली. सुरुवातीला आपण पाहिलं तर एक ओव्हर थ्रो झाला, तिथे धावा मिळाल्या 6. त्याच्यानंतर या बॉलवरती चौकार, त्याच्या अगोदर षटकार. एकंदरीत सागरच्या खात्यावरती बनल्या 7 बॉल 19. 10 चेंडू, आता 16 ची गरज. मैदानावरती विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत गोलंदाज. गोलंदाजीसाठी दर्शन आणि त्याला मात्र इथून कमबॅक करावं लागेल. 2 बॉलवरती 10 खर्च झाल्या. इथे पुन्हा फिरून मारलंय. आता मात्र क्षेत्ररक्षण तयार केलंय, तैनात केलं सीमारेषेच्या जवळ. विवरचना बदल केलीये. लॉंग लेग अगदी सीमारेषेला खेटून आणि तिथे चेंडूला पकडलं. 1 मिळाली सिंगल. स्कोरबोर्ड वरती 20 बनल्या टोटल. 9 बॉल आणि आता 15 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. गौरव आणि सागर दोघांना मात्र इथून या संपूर्ण टुर्नामेंटची जिम्मेदारी खांद्यावरती असेल, कारण प्रत्येक सामना फार महत्वाचा. डू ऑर डाय. जिंकलात तर मैदानात, हारलात तर घरी. क्वालिफायरच्या मॅच साठी भालुक संघ त्या ठिकाणी ऑलरेडी पोहोचलाय, वाट पाहतोय. कोण आएंगे मैदानावरती? जय भवानी किशोर की मनु स्पोर्ट्स बोरगाव त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. भालुक संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार. ही मॅच संपल्यास टॉस करून सामना सुरू करायचा आहे. क्वालिफायरची मॅच. 8 बॉल 15. सामना अजून ट्रिकी सिच्युएशन. उंच उडवलाय, लांबी सोबत आहे का प्रश्न आहे. फिल्डर सीमारेषेवरती तैनात, त्यानं टिपला हा झेल आणि मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट निर्माण झालंय. संपलाय गौरवचा खेळ. या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट मिळाली आणि ज्या पद्धतीची सुरुवात या षटकाची झाली होती त्या पद्धतीचा शेवट पाहायला मिळत नाही. धावफलक 20 वरती स्थिरावलेला आहे. 35 चा पाठलाग करतायत. 7 बॉल आणि आता 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू 15 धावा षटकातला. चला शेवटचा बॉल शिल्लक आहे. बरोबर 9.5 मिनिटं खर्च झाली आहेत. दर्शन शेवटचा बॉल टाकून घ्या. येणाऱ्या 15 सेकंद मध्ये जर टाकला नाही तर बरोबर 10 मिनिटांनी चेंडू पडला शेवटचा. अगदी आपण पाहिलं 2 षटक संपली आहेत. 20 धावा धावफलकावर. 6 बॉल 15 धावांची गरज. शेवटचे 6 बॉल 15 धावांचं लक्ष इथून पार करावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. बॅटिंग करत असताना जय भवानी किशोर या टीमला
दोन्ही संघांसाठी ट्रिकी सिच्युएशन. एका दुसरा मोठा फटका आला तर किशोर संघ मैदानावरती बाजी मारेल आणि एका पाठोपाठ एका दुसरा डॉट जर आला तर मात्र इथे मनू स्पोर्ट्स बोरगाव हा संघ मैदानावरती तयार असेल विजयाचा जल्लोष करण्यासाठी. चला घाई करा. शेवटचे 6 बॉल आणि आता या 6 चेंडूंवरती 15 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. हॅलो चला मित्र घाई करा. गोलंदाज ओमच्या खांद्यावरती या तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी. 6 बॉल आणि 15 ची गरज. पहिलाच बॉल जबरदस्त कट केलंय कव्हर पॉइंटला. दन 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 करत चेंडू सीमा पार. ट्विस्ट या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतं. 4 धावा येत आहे. स्कोर कार्ड 24 वरती जाऊन पोहोचलंय. सागर वैयक्तिक 24 धावांवरती खेळतोय. सगळ्या 24 धावा सागरच्या बॅट मधून. हा चेंडू व्हाईट बॉल. अवांतरची 1 धाव मिळेल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीने पुढे जातं 25. सागर 24 वरती बॅटिंग करतोय. ओम आला गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या एका चेंडूसाठी त्यानं आपण पाहिलं तर 5 धावा इथे खर्च केल्यात. 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 5. 5 बॉल 10. टोलावलाय. उंच गेलाय. मिड ऑफला पार केलं. लॉंग ऑफला चाललाय. फिल्डर पाठलाग जरूर करतोय. अरे बाप जबरदस्त एफर्ट. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी. जवळ जवळ सीमारेषेवरती काय घडले पाहिलं जाईल. इथे बॅकअप चुकीच्या पद्धतीनं इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तिसरी धाव पूर्ण. 4थ्या धावेसाठी आलेत आणि 4थी धाव सुद्धा पूर्ण. ओव्हर थ्रोचा हा अजून एक. 5व्या धावेसाठी धावतायत आणि तब्बल 5 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. धावा 5. ओव्हर थ्रोच्या धावा या संपूर्ण मॅच मध्ये डोकेदुखी ठरतायत मनू स्पोर्ट्स बोरगाव या टीम साठी. कारण पहिल्या षटकात सुद्धा आपण पाहिलं एक चौकार ओव्हर थ्रोचा सुद्धा पाहायला मिळाला. त्यानंतर या बॉलवरती जिथे चौकार अडवायला मिळाल्या 5 धावा बनल्या 30. आता 5 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 4. 4 बॉल 5 विजयासाठी. हा सामना निश्चितच पुन्हा एकदा ट्विस्ट घेत असताना पहिल्या षटकात 6 धावा ओव्हर थ्रोच्या. या षटकात सुद्धा 5 धावा येत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं 4 चेंडू आणि आता 5 धावांची गरज. मनू स्पोर्ट्स बोरगाव झुंजार संघ जरूर आहे मात्र या मॅच मध्ये थोडेसे लेझी अप्रोच मध्ये कदाचित पाहायला मिळाले. थ्रो आल्यानंतर बॅकअप बरोबर आलं नाही. चांगला चेंडू टाकलाय. चांगला चेंडू टाकलाय. इथे आपण पाहताय रन साठी धावतायत आणि ही सिंगल एक धाव. एक धावेची मदत. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. ते 31. 3 बॉल 4. हा सुद्धा चांगला चेंडू आहे. इथे रन साठी धावतायत आणि फलंदाज आता मात्र रनआउट. आता थ्रो मारला नाहीये. ओव्हर थ्रोच्या धावा भरपूर येत होत्या. इथे आपण पाहताय फलंदाज रनआउट. पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट.
ये मैच की कहानी क्या कह रही है. 2 बॉल 4 धावांची गरज. 31 बनल्यात. प्रत्येक बॉल नंतर नवीन ट्विस्ट या ठिकाणी मैदानात पाहायला मिळाले. आजची रात्र मनू स्पोर्ट्स बोरगाव संघासाठी चांगली राहिली आहे. या बॉलवरती उंच गेलाय. पुन्हा एकदा फिल्डर साठी मोठी चेस. 2 धावा कंप्लीट झाल्यात. थ्रो इथे कलेक्ट केला जाईल का. ओव्हर थ्रो ही सर्वात मोठी डोकेदुखी राहिली आहे. 2 धावा मिळाल्या स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. अजूनही मॅच ट्रिकी सिच्युएशन मध्ये. शेवटचा 1 बॉल आणि आता 2 धावांचं लक्ष इथून विजयासाठी शिल्लक. व्हॉट अ मॅच. नेल्सन फिगर 33 वरती 3 बाद. तिसरं षटक. शेवटचा चेंडू. शेवटचा 1 बॉल. 2 धावांची आवश्यकता. यापूर्वी मॅच मध्ये काय घडलं, यापूर्वी मॅच कशी चालली, यापूर्वी सामना कसा खेळले, या सगळ्या गोष्टी इथून विसरून जाव्या लागतील. रात गई बात गई, छोड़ो कल की बातें. कल की बातें थी पुरानी, यहां से लिखनी पड़ेगी एक नई कहानी. 1 बॉल 2 धावांची गरज. मैदानावरती या 2 धावा बनवल्या जातील का. या 2 धावा मात्र इथून भविष्य ठरवतील. हु विल विन द मॅच. क्वालिफायरचा राऊंड कोण खेळणार. भालुक संघासोबत महत्वाची कुस्ती कोणाची होईल. जबरदस्त ही मॅच. डोळ्यांचं पारणं फेडणारी आणि हृदयाची धडधड वाढवणारी मॅच. बसलेले प्रेक्षक उभे झाले. 1 बॉल 2 ची गरज. व्हॉट अ शॉट. सिंगल कंप्लीट. आणि काय बॅटिंग केली सागरनी. सागर लढलाय आणि मनू स्पोर्ट्स बोरगावला लढलाय. 1 मॅन शो. नंतर करूयात. चला टॉस साठी या. किशोर संघाचे कॅप्टन आणि बालक संघाचे कॅप्टन आपण त्वरित अत्यंत वेगाने टॉस साठी या. मान्यवर विकासदादा बांगर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. चला भालुक टीमचे कॅप्टन आणि किशोर टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट अबाउट इट, ज्यानं झुंजार खेळी साकारली आणि संघासाठी विजय मिळवून दिला, तो सागर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.